विधानसभेच्या लॉबीमध्ये हाणामारी झालेली आहे, त्यामुळे विधिमंडळाच्या गौरवशाली परंपरेला काळीमा फासला गेलेला आहे। कायदा सुव्यवस्थेच्या अक्षरशः धिंडवडे निघालेले आहेत। संतप्त प्रतिक्रिया राज्यभरात उमटते, यावर तुमचं मत काय? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जी घटना घडली अर्थातच त्याचं समर्थन करायचा प्रश्नच उद्भवत नाही। आज आमच्यासारखे तरुण आमदार म्हणून माझी आता ही दुसरी टर्म आहे। 32 वर्ष आमच्या वडिलांना आम्ही विधिमंडळात पाहिलं आणि अशा पद्धतीची घटना कधी घडली नव्हती। आणि त्या विधिमंडळाचे वेगळं महत्त्व आहे, त्याला एक पावित्र्य आहे आणि अशा वेळेला अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा नक्कीच त्या निंदनीय आहेत, तर कुठलंच दुमत नाही। पण ती तिथे घडलं म्हणून राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असं म्हणणं कदाचित चुकीचं राहील, परंतु नक्कीच विधिमंडळामध्ये जे घडलं ते नको घडायला हवं होतं। अशा पद्धतीने कार्यकर्ते जर का विधिमंडळात येऊन भांडायला लागले आणि मारमार करायला लागले तर नक्कीच ते महाराष्ट्रासाठी भूषणीय नाही आणि अशा घटना भविष्यामध्ये होऊ नये ह्याची नक्कीच काळजी घेतली जाईल। नाही, आता म्हणजे राज ठाकरेंचं देखील एक संतप्त प्रतिक्रिया की आता काय खून पडायचेच फक्त बाकी आहेत का, कारण चक्क लॉबीमध्ये हाणामारी झालेली आहे, वचकच राहिला नाही। जे घडलं ते चुकीचंच आहे, त्याबद्दल कुठलंही दुमत नाही। ज्या नेत्यांचे ते कार्यकर्ते होते त्या नेत्यांना पण तितकीच समज होणं आवश्यक आहे की अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना एवढं फ्रीडम देणं हे देखील चुकीचं आहे। आणि अशा घटना नक्कीच ज्यावेळेला घडतात त्यावेळेस आमदार म्हणून, नेते म्हणून, राजकारणी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा तिथे मलिन होते आणि ते होता कामा नये। सगळ्यांची संयुक्त जबाबदारी आहे, ती कुठल्या फक्त सत्ताधारी पक्षाची जबाबदारी नाही, ती सगळ्यांची एकत्र मिळून ती जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडली पाहिजे असा समज आमच्या नेते मंडळींनी आता लोकांना दिलेला आहे। बरोबर, आणि यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी त्याची खबरदारी 100% आम्ही घेतलेली आहे। विधिमंडळाचं म्हणजे त्या आवारामध्ये ज्या गोष्टी घडतात त्यासाठी सभापती महोदय आणि अध्यक्ष महोदय त्यासाठी जबाबदार असतात। जबाबदार म्हणजे त्यांच्या कंट्रोलमध्ये तो भाग असतो आणि अशा वेळेस तिथल्या काही त्रुट्या होत्या त्या सगळ्यांनी मांडलेल्या आहेत, त्याचं सगळ्यात सुधारणा करण्यात येतील। परंतु ज्या नेत्यांचे ते कार्यकर्ते होते त्या नेत्यांनी पण समजून घेतलं पाहिजे की अशा गोष्टी या महाराष्ट्राकरता भूषवाई नाही आणि त्यांच्यामुळे आज योगेश कदम काय किंवा अन्न मंत्री असतील किंवा अन्न आमदार असतील सगळ्यांची प्रतिमा मलिन झाली, एकंदरीत महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली, नॅशनल लेवलला हा विषय गेला। बरोबर, आणि मुख्य खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील आपला संताप व्यक्त केलेला आहे आपल्या भाषणात। सगळेच आम्ही न्याय बाबतीमध्ये नाराज आहोत आणि आम्ही आमची नाराजी व्यक्त केलेली। अगदी बरोबर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।